तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा 18 सप्टेंबर 2025 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया सुरू झालेली आहे। म्हणजे सर्वच 2,50,00,000 बहिणींना e-KYC करणे बंधनकारक झालेलं आहे। यामध्ये ज्या बहिणींना रेग्युलर पैसे मिळत आहे, ऑगस्ट महिन्यापर्यंत त्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत, त्यांना सुद्धा KYC करायची आहे। आणि ज्या बहिणी अपात्र यादीमध्ये गेलेल्या आहे 26 लाख बहिणी ज्यांची चौकशी सुरू आहे, त्यांना सुद्धा KYC करणे बंधनकारक आहे। पण या ठिकाणी बघा भरपूर बहिणींना आता प्रश्न पडत आहे की जे काही सप्टेंबर महिन्याचं वितरण आहे, सप्टेंबर महिन्याचा 15व्या हप्त्याचं वितरण जे आहे ते आता त्याला फक्त जवळपास 15 ते 16 दिवस राहिलेले आहे। म्हणजे लगेच आपल्याला माहित आहे की पुढच्या महिन्यामध्ये हे वितरण सुरू होणार आहे। तर त्या वितरणाआधी जर आमची KYC झाली नाही तर आम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार की नाही, हा प्रश्न भरपूर लाडक्या बहिणींचा आहे। कशामुळे? कारण वेबसाईटवर खूप जास्त प्रॉब्लेम चालू आहे। वेबसाईटवर आधार क्रमांक टाकल्यानंतर OTP येत नाही आणि त्या ठिकाणी भरपूर लाडक्या बहिणींना त्रास होत आहे KYC करण्यासाठी। आणि त्यांची जर या 15 दिवसामध्ये KYC डन झाली नाही, KYC पूर्ण झाली नाही, तर त्यांना सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये वितरणानंतर जमा होईल की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे। तर बघा, या प्रश्नाचं एक सरळ आणि सोपं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे। सर्वात आधी समजून घ्या, शासनाकडून KYC ची तारीख बघा 2 महिने देण्यात आलेली आहे। KYC ची जे काही मुदतवाढ आहे ते शासनाने 2 महिन्यापर्यंत दिलेली आहे। म्हणजे 18 सप्टेंबर पासून तर 2 महिने म्हणजे 18 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही कधीही KYC करू शकता। त्यानंतर जर तुम्ही KYC केली नाही तर तुमचे पैसे बंद होणार। जरी तुम्हाला ऑगस्ट महिन्यापर्यंत पैसे आले असेल, या समोरच्या वितरणात तुम्हाला पैसे मिळत असेल, जर तुम्ही 18 नोव्हेंबरच्या नंतर पर्यंत जर KYC केली नाही तर 100% तुमचे पैसे बंद होणार। त्यासाठी तुम्हाला मग महिला व बाल विकास विभाग, कलेक्टर ऑफिस या ठिकाणी जाऊन इन्क्वायरी करावी लागेल। पण 2 महिने तुमच्यासाठी आहे। यामागे काय कारण आहे, मी का असं म्हणत आहे की सप्टेंबर महिन्याचं वितरण तुम्हाला 100% मिळणार आहे। जरी तुमची या 15-20 दिवसामध्ये KYC, या महिन्यामध्ये जरी तुमची KYC झाली नाही तरीही तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता 100% 1500 रुपये मिळणार आहे। शासनाने जरी 2 महिने यासाठी तारीख दिली असेल तर मग KYC झाली नाही याचा अर्थ शासन तुमचे 2 महिन्यापर्यंत पैसे थांबवू शकत नाही। कारण समोर दिवाळी आहे, दसरा आहे, हे सण सुद्धा आहे। त्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता आहे, ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आहे। मग हे 2 हप्ते शासनाकडून थांबवले जाऊ शकत नाही। दिवाळीचा सण आहे आणि खूप जास्त लाडक्या बहिणी वितरणाची वाट पाहत असतात। मग असं करायचं असतं तर शासनाने आधीपासूनच या सर्व लाडक्या बहिणींचे पैसे थांबवले असते आणि आधीपासूनच KYC ची प्रक्रिया सुरू केली असती। बघा, ही जी काही KYC ची प्रक्रिया आहे ही पैसे थांबवण्यासाठी नाही, तर लाडक्या बहिणींची ओळख पटवून घेण्यासाठी आहे। ज्या लाडक्या बहिणींना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना पूर्ण 1 वर्ष झालेला आहे, प्रत्येकच योजनेमध्ये 1 वर्ष झाल्यानंतर KYC करावी लागते, ते कंपल्सरी असते। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुद्धा KYC करण्याची तारीख आता शासनाने दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। जरी तुमच्या 15 दिवसात 1 महिन्यात KYC झाली नाही तरीही तुमचे सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये नॉर्मली जमा होईल। ऑक्टोबर महिन्याचा वितरणामध्ये सुद्धा तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये 100% जमा होईल, त्यामध्ये अडचण होणार नाही। पण तुम्ही जर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत KYC केली नाही तर समोर तुमचे पैसे बंद होऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला काळजी बिलकुल करायची गरज नाही। लवकरच सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरणाचा GR शासनाकडून येणार आहे आणि वितरणामध्ये किती निधी मंजूर होईल तुम्हाला माहित होईल। मग त्यानंतर मग दिवाळी आणि सप्टेंबर महिन्याचे 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळतात का हे सुद्धा तुम्हाला क्लिअर होईल। ही जे काही KYC केली जात आहे ही KYC दरवर्षीच केली जाणार आहे। असं नाही की याच वर्षी केली जात आहे, या वितरणालाच केली जात आहे। दरवर्षी जून महिन्यामध्ये KYC केली जाणार असं शासनाने शासन निर्णयामध्ये GR मध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे जो काही सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये रेग्युलर जमा होणार आहे। जर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले असेल तर त्यासाठी तुम्हाला बिलकुल काळजी करण्याची गरज नाही। तरी माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्ही सप्टेंबर महिन्याच्या वितरणाची वाट पाहत आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।